जय बोलिए परम पूज्य आचार्य गुंदर नंदी मुनि महाराज की। जय बोलिए समस्त भट्टारक संघ की। परम पूज्य गुंदर नंदी मुनि महाराजರ ಚರಣ ಕಮಲದಲ್ಲಿ ವಂದಿಸುತ್ತಾ ಭಟ್ಟಾರಕ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರ ಇಚ್ಛಾ भी ಹೇಳುತ್ತಾ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾದ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರಿಗೆ, ಯಾಕಂದ್ರೆ समय कಡಿಮೆ ಇದೆ, ನಾ ಎಲ್ಲರದು ಹೆಸರು ತಗೊಳ್ಳೋದು ಕುಡ್ರೋದಿಲ್ಲ। आज के हमारे प्रमुख अतिथि आदरणीय महामहिम राज्यपाल जी थवर सिंह गहलोत जी, ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದಂತ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಶ್ರಾವಕ ಶ್ರಾವಿಕರೇ ಎಲ್ಲರಿಗೂ ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ। आदरणीय महामहिम जी, सिर्फ 5 मिनट का समय लूंगा। ऐसा कहते हैं कि इंसान के जीवन में जब अंधेरा छाता है तो वो भगवान के मंदिर में जाता है, एक उम्मीद का दिया वहीं पे मिलेगा, ये सोच लेकर वो मंदिर में जाता है, भगवान कुछ आशीर्वाद करेगा। गुंदर नंदी महाराज जी को अगर आपने देखा तो ये तो नंगा फकीर है, ये क्या करेगा सोचेंगे दुनिया वाले, लेकिन ये नंगा फकीर ये ताकत रखता है कि सरकार की नींव को हिलाने की ताकत एक नंगे फकीर में होती है। वो दिखाने का काम आज गुंदर नंदी महाराज जी ने किया है। जैन समाज कुछ मांगता नहीं, हमेशा देने की ताकत रखता है। हमारे भट्टारक जी, हमारे मुनि जी किसी के सामने हाथ कभी फैलाते नहीं, लेकिन पहली बार हमारे दक्षिण से लेकर उत्तर तक के 15 भट्टारक जी और 3 मुनि आपके सामने झोली फैलाकर बैठे हैं कि सरकार अंधी हो गई है, सरकार हमारी तरफ देखने के लिए तैयार नहीं, हम उम्मीद का दिया आपकी तरफ देख रहे हैं, वो दिया आपके माध्यम से हमें मिले और हम कुछ अलग नहीं मांग रहे। सभी लोगों को जो दिया जाता है उसी में से हमको भी कुछ मिले, ये भावना रखना, अधिकार के लिए लड़ना, ये महाभारत में भगवान श्री कृष्ण ने हमको बताया। वही काम हमारे गुंदर नंदी महाराज जी कर रहे हैं कि हमारे हक के लिए लड़ना है। मत इतना ಏನು ತಪ್ಪಿಲ್ಲ ಮಹಾರಾಜರಿಗೆ। ಇದು ಈ ಶಕ್ತಿ ಪ್ರದರ್ಶನ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಜೈನರ ಬಗ್ಗೆ ಕಲ್ಪನೆ ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿ ತಪ್ಪು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಸೌದಿ ಸಾಹೇಬ್ರು ಮಾತಾಡ್ರಿ, ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕಿರಿಜಿ ಅವ್ರು ಕೂತಾರ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಕೂತಾರ, ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಮರ್ತರು ನಾವು 1 ಲಕ್ಷ ಇದೇವಂತ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ। ಅರೆ ನಿಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ದಾಗ ನಾವು 5-7 ಲಕ್ಷ ಇದೇವಿ, 1 ಲಕ್ಷ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರಿ, ನಿಮ್ಮ ಕ್ಯಾಲ್ಕ್ಯುಲೇಟರ್ಗೆ ಏನು ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚೋದು ಏನು ಮಾಡೋದು ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಬಿದ್ದೈತಿ। ಎಲ್ಲಿ ಕ್ಯಾಲ್ಕ್ಯುಲೇಟರ್ ಇದೆ? ನಾವು ಕೂಡಿಗೆ ಬರಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ನಮಗೆ ನೀವು ಗ್ರಾಂಟೆಡ್ ತಗೊಂಡು ಕೂತಿದ್ದೀರಿ। गुंदर नंदी महाराज चालू मारिदार कूड़ोगा। और एक महामहिम जी एक बात उन्होंने कही, मैं संलेखना लूंगा, इसका मतलब 1 साल के बाद वो अमरन उपोषण के लिए बैठेंगे और जैन समाज की मुनि एक बार बोलते हो करके दिखाते हैं, और उसमें तो ये गुंदर नंदी महाराज जी है। जुबान से निकली बात तीर के कमान से भी तेज होती है, वैसे है हमारे मुनिश्री। इसलिए मैं हाथ जोड़ के गिनती करता हूं, चाहे किसी भी पार्टी का कोई भी नेता हो, उनको मैं गिनती करता हूं कि हमारी मांग कुछ अलग नहीं है। सारे समाज को जो मिल रहा है, माइनॉरिटी में मुस्लिम आते हैं, ईसाई आते हैं, सिख आते हैं, पारसी आते हैं और हम जैन भी आते हैं। और सारे हिंदुस्तान में आप जिस मध्य प्रदेश से आते हैं, गुजरात से, राजस्थान से, कर्नाटक और महाराष्ट्र में बड़ी संख्या में जैन है। कर्नाटक का जैन बेलगाम जिले में है और उनके लिए झोली लेकर आने वाला ये पहला संत हमारे बीच में बैठा है। उनकी बातों को, और महाराज जी का ये बड़ा ही घाव है। कहते हैं ना, 100 सोनार की 1 लोहार की। मुख्यमंत्री हो गए, डीसीएम हो गए, मंत्री लोग हो गए। अभी महाराज जी ने सोचा ये कान पे बात कर करके मैं थक गया हूं, अभी सीधा हथौड़ा लेता हूं, इसलिए ये गवर्नर का हथौड़ा लेके हम आज बैठे हैं, आपकी तरफ उम्मीद की निगाह से देख रहे हैं। क्योंकि आप चाहे तो मुख्यमंत्री को भी आदेश कर सकते हैं कि सभी समाज की तरह जैन समाज की तरफ भी देखना आपकी जिम्मेदारी है। उस जिम्मेदारी का एहसास देने की ताकत अगर कोई रखता है तो वो हमारे महामहिम राज्यपाल जी रखते हैं। और मैं हाथ जोड़ के आपसे यही गिनती करता हूं, आपको यहां तक बुलाने का यही मकसद है। जैसे इंसान भगवान के मंदिर में जाता है, हमारे मुनि खुद जिनको हम भगवान मानते हैं वो खुद आपके मंदिर में आए हैं उम्मीद की किरण की आशा करके। और आप सब लोग, हमारे भट्टारक जी, सभी लोग आपसे यही उम्मीद रखते हैं जब आप बेंगलोर जाए तो मुख्यमंत्री को ऐसा आदेश करे कि जैन समाज की तरफ आपकी नजर जानी चाहिए। ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಸೌದಿ ಸಾಹೇಬ್ರು, ಹುಕ್ಕೇರಿ ಸಾಹೇಬ್ರು, ಕಾಗೆ ಸಾಹೇಬ್ರು ಅವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದಾರೆ, ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಇವರು ಕೂಡ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ಅದು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೇಳೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ। ಯಾಕಂದ್ರೆ ಸೌದಿ ಸಾಹೇಬ್ರಾಗಲಿ ಕಾಗೆ ಸಾಹೇಬ್ರಾಗಲಿ ನಮ್ದ ಅವ್ರದ ಗಂಡ ಹೆಂಡತಿದ ರಿಲೇಷನ್ ಇದ್ದಾಗಿದೆ, ಬಿಟ್ಟು ಸಂಸಾರ ಮಾಡಕ್ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। ನಾವು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಕೂಡಿ ಇರ್ತೀವಿ, ಪ್ರೀತಿಲಿ ಇರೋನು। ಮಹಾರಾಜರು ಮಾಡಿದ ಕೆಲಸ ಸಮಾಜಿಗೆ ಒಕ್ಕಟ್ಟು ಮಾಡುವಂತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ
ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಎಷ್ಟು ನಾವು ನಮಸ್ತು ಹೇಳ್ರದ ಕಡಿಮೆ ಇದೆ. ಮಹಾರಾಜರ ನೀವು ಸಮಾಜ ಸೋಲಾಗ ಧರ್ಮ ಸೋಲಾಗ ಧರ್ಮಕ್ಕಿಂತಲೂ ಸಮಾಜ ಮೇಲೆ ಇಟ್ಟಿನಂತ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಮೊದಲೇ ಮುನಿ ಯಾರಿದ್ರ ಅದು ಗುಂದನಂದಿ ಮಹಾರಾಜರ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೆ ವಂದಿಸಿ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಅಪ್ಪ ಚಪ್ಪಲ್ ಹಾಕಿ ಕೂತೀರಿ, ನಾವು ಕುರ್ಚಿ ಮೇಲೆ ಕೂತೀವಿ. ಅಲ್ಲೇ ಕೂತು ಬೈರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೆ ವಂದಿಸಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಒಂದು ನಮಸ್ತು ಹೇಳಿ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಧನ್ಯವಾದಗಳು ಶ್ರೀಯುತ ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ. जय बोलिए परम पूज्य आचार्य गुंदरनंदी मुनि महाराज की जय. बोलिए समस्त भट्टारक संघ की. परम पूज्य गुंदरनंदी मुनि महाराजರ ಚರಣ ಕಮಲದಲ್ಲಿ ವಂದಿಸುತ್ತಾ ಭಟ್ಟಾರಕ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರ ಇಚ್ಛಾ ಬಿ ಹೇಳುತ್ತಾ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸನ ಹೇಳ್ತಾ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರಿಗೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಸಮಯ ಕಡಿಮೆ ಇದೆ, ನಾ ಎಲ್ಲರದು ಹೆಸರು ತಗೊಳ್ಳೋದು ಕೊಡೋದಿಲ್ಲ. आज के हमारे प्रमुख अतिथि आदरणीय महामहिम राज्यपाल जी थवर सिंह गहलोत जी, ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದಂತ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಶ್ರಾವಕ ಶ್ರಾವಿಕರೇ ಎಲ್ಲರಿಗೆ ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ. आदरणीय महामहिम जी, सिर्फ 5 मिनट का समय लूंगा. ऐसा कहते हैं कि इंसान के जीवन में जब अंधेरा छाता है तो वो भगवान के मंदिर में जाता है, एक उम्मीद का दिया वहीं पे मिलेगा, ये सोच लेकर वो मंदिर में जाता है, भगवान कुछ आशीर्वाद करेगा. गुंदरनंदी महाराज जी को अगर आपने देखा तो ये तो नंगा फकीर है, ये क्या करेगा सोचेंगे दुनिया वाले, लेकिन ये नंगा फकीर ये ताकत रखता है कि सरकार की नींव को हिलाने की ताकत एक नंगे फकीर में होती है. वो दिखाने का काम आज गुंदरनंदी महाराज जी ने किया है. जैन समाज कुछ मांगता नहीं, हमेशा देने की ताकत रखता है. हमारे भट्टारक जी, हमारे मुनि जी किसी के सामने हाथ कभी फैलाते नहीं, लेकिन पहली बार हमारे दक्षिण से लेकर उत्तर तक के 15 भट्टारक जी और 3 मुनि आपके सामने झोली फैलाकर बैठे हैं कि सरकार अंधी हो गई है, सरकार हमारी तरफ देखने के लिए तैयार नहीं, हम उम्मीद का दिया आपकी तरफ देख रहे हैं, वो दिया आपके माध्यम से हमें मिले और हम कुछ अलग नहीं मांग रहे. सभी लोगों को जो दिया जाता है उसी में से हमको भी कुछ मिले, ये भावना रखना, अधिकार के लिए लड़ना, ये महाभारत में भगवान श्री कृष्ण ने हमको बताया. वही काम हमारे गुंदरनंदी महाराज जी कर रहे हैं कि हमारे हक के लिए लड़ना है. मत इतराग ಏನು ತಪ್ಪಿಲ್ಲ. ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಇದು ಈ ಶಕ್ತಿ ಪ್ರದರ್ಶನ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಜೈನರ ಬಗ್ಗೆ ಕಲ್ಪನೆ ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿ ತಪ್ಪು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಸೌದಿ ಸಾಹೇಬ್ರು ಮಾತಾಡ್ರಿ, ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕಿರಿಜಿ ಅವ್ರು ಕೂತಾರ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವ್ರು ಎಲ್ಲಾರು ಕೂತಾರ, ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಮರ್ತರು. ನಾವು 1 ಲಕ್ಷ ಇದೇವಂತ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಅರೆ ನಿಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ದಾಗ ನಾವು 5-7 ಲಕ್ಷ ಇದೇವಿ, 1 ಲಕ್ಷ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರಿ. ನಿಮ್ಮ ಕ್ಯಾಲ್ಕ್ಯುಲೇಟರ್ಗೆ ಏನು ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚೋದು ಏನು ಮಾಡೋದು ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಬಿದ್ದೈತಿ. ಎಲ್ಲಿ ಕ್ಯಾಲ್ಕ್ಯುಲೇಟರ್ ಇದೆ? ನಾವು ಕೂಡಿಗೆ ಬರಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ನಮಗೆ ನೀವು ಗ್ರಾಂಟೆಡ್ ತಗೊಂಡು ಕೂತಿದ್ದೀರಿ. गुंदरनंदी महाराज चालू ಮಾಡಿದಾರ ಕೂಡೋದ. और एक महामहिम जी एक बात उन्होंने कही, मैं सल्लेख ना लूंगा, इसका मतलब 1 साल के बाद वो अमरन उपोषण के लिए बैठेंगे और जैन समाज की मुनि एक बार बोलते हो करके दिखाते हैं. और उसमें तो ये गुंदरनंदी महाराज जी है, जुबान से निकली बात तीर के कमान से भी तेज होती है, वैसे है हमारे मुनीश्री. इसलिए मैं हाथ जोड़ के गिनती करता हूं, चाहे किसी भी पार्टी का कोई भी नेता हो, उनको मैं गिनती करता हूं कि हमारी मांग कुछ अलग नहीं है. सारे समाज को जो मिल रहा है, माइनॉरिटी में मुस्लिम आते हैं, ईसाई आते हैं, सिख आते हैं, पारसी आते हैं और हम जैन भी आते हैं. और सारे हिंदुस्तान में आप जिस मध्य प्रदेश से आते हैं, गुजरात से, राजस्थान से, कर्नाटक और महाराष्ट्र में बड़ी संख्या में जैन है. कर्नाटक का जैन बेलगाम जिले में है और उनके लिए झोली लेकर आने वाला ये पहला संत हमारे बीच में बैठा है. उनकी बातों को और महाराज जी का ये बड़ा ही घाव है. कहते हैं ना 100 सोनार की 1 लोहार की. मुख्यमंत्री हो गए, डीसीएम हो गए, मंत्री लोग हो गए. अभी महाराज जी ने सोचा ये कान पे बात कर करके मैं थक गया हूं, अभी सीधा हथौड़ा लेता हूं. इसलिए ये गवर्नर का हथौड़ा लेके हम आज बैठे हैं, आपकी तरफ उम्मीद की निगाह से देख रहे हैं. क्योंकि आप चाहे तो मुख्यमंत्री को भी आदेश कर सकते हैं कि सभी समाज की तरह जैन समाज की तरफ भी देखना आपकी जिम्मेदारी है. उस जिम्मेदारी का एहसास देने की ताकत अगर कोई रखता है तो वो हमारे महामहिम राज्यपाल जी रखते हैं. और मैं हाथ जोड़ के आपसे यही गिनती करता हूं, आपको यहां तक बुलाने का यही मकसद है. जैसे इंसान भगवान के मंदिर में जाता है, हमारे मुनि खुद जिनको हम भगवान मानते हैं वो खुद आपके मंदिर में आए हैं उम्मीद की किरण की आशा करके. और आप सब लोग, हमारे भट्टारक जी, सभी लोग आपसे यही उम्मीद रखते हैं
जब आप बेंगलोर जाए तो मुख्यमंत्री को ऐसा आदेश करे कि जैन समाज की तरफ आपकी नजर जानी चाहिए ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಣ ಸವದಿ ಸಾಹೇಬ್ರು ಹುಕ್ಕೇರಿ ಸಾಹೇಬ್ರು ಕಾಗೆ ಸಾಹೇಬ್ರು ಅವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದಾರೆ ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಇವರು ಕೂಡ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ಅದು ಮಾಡ್ತಾರೆ ಹೇಳೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಸವದಿ ಸಾಹೇಬ್ರಾಗಲಿ ಕಾಗೆ ಸಾಹೇಬ್ರಾಗಲಿ ನಮ್ದ ಅವ್ರದ ಗಂಡ ಹೆಂಡತಿದ ರಿಲೇಷನ್ ಇದ್ದಾಗಿದೆ ಬಿಟ್ಟು ಸಂಸಾರ ಮಾಡಕ್ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ನಾವು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಕೂಡಿ ಇರ್ತೀವಿ ಪ್ರೀತಿಲಿ ಇರೋನು ಮಹಾರಾಜರು ಮಾಡಿದ ಕೆಲಸ ಸಮಾಜಿಗೆ ಒಕ್ಕಟ್ಟು ಮಾಡುವಂತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಎಷ್ಟು ನಾವು ನಮಸ್ತು ಹೇಳ್ರ ಅದಕ್ಕೆ ಕಡಿಮೆ ಇದೆ ಮಹಾರಾಜರು ನೀವು ಸಮಾಜ ಸೋಲಾಗ ಧರ್ಮ ಸೋಲಾಗ ಧರ್ಮಕ್ಕಿಂತಲೂ ಸಮಾಜ ಮೇಲೆ ಇಟ್ಟಿನಂತ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಮೊದಲೇ ಮುನಿ ಯಾರಿದ್ರ ಅದು ಗುಂದನಂದಿ ಮಹಾರಾಜರು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೆ ಒಂದ್ಸಿ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಅಪ್ಪ ಚಪ್ಪಲ್ ಹಾಕಿ ಕೂತೀರಿ ನಾವು ಕುರ್ಚಿ ಮೇಲೆ ಕೂತೀವಿ ಅಲ್ಲೋ ರಾಜ್ಯಪಾಲ ಕರೀತಾರೆ ಅಲ್ಲೇ ಕೂತು ಬೈರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೆ ಒಂದ್ಸಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಒಂದು ನಮಸ್ತು ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಧನ್ಯವಾದಗಳು ಧನ್ಯವಾದಗಳು ಶ್ರೀಯುತ ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ.